आमदार विलास भुमरे यांनी आपल्या अल्पवयीन मुलाला मतदान कक्षामध्ये घेऊन गेल्याची माहिती संभाजीनगर जिल्हाधिकाऱ्यांनी राज्य निवडणूक आयोगाला दिलेली आहे। या प्रकरणी आयोगानं पाचोड येथील मतदान केंद्राच्या निवडणूक निर्णय अधिकाऱ्याला चौकशीचे आदेश दिलेले आहेत। चौकशी झाल्यानंतर जो कोणी कर्मचारी दोषी असेल त्याच्यावर कारवाई केली जाईल अशी माहिती जिल्हाधिकाऱ्यांनी दिली आहे। छोटा मुलगा होता शिवाय मतदान केंद्रावर मी गेल्यानंतर तो माझ्यासोबत आला। त्या ठिकाणी बोटाला शाई लावली तो आणि पप्पा माझ्या बोटाला देखील शाई लावा। त्या ठिकाणी ती मी अधिकाऱ्याला विनंती केली याचा हट्ट आहे त्या ठिकाणी शाई लावा, पण या ठिकाणी मतदानाचा हक्क माझा होता तो मी स्वतः बजावलेला आहे। तो छोटा आहे तो काही मतदान करणार नाही। या ठिकाणी आरोप कधी केला पाहिजे जर मी मतदान केंद्रात कोणाच्या मतदानाचा अधिकार हिसकून त्या ठिकाणी मतपेटीवर मी स्वतः बटणं दाबले असते किंवा त्या मतदान केंद्रावर काही गैरव्यवहार केला असता त्यावेळेस आरोप करावे। या ठिकाणी माझ्या मतदानाचा हक्क त्या ठिकाणी मीच बजावलेला आहे। हे बघा मतदान केंद्रावरती शेवटी लहान मुलं सुद्धा जातात। शेवटी मी त्या मतदान केंद्रावर गेलो, मुलगा उभा होता त्या ठिकाणी त्याच्या आईसोबत तो केंद्रावरती आला होता। मला बघून त्या ठिकाणी माझ्याकडे आला, माझ्या हाताला धरून तो मतदान केंद्रावर आला। यात काही पण विरोधक आरोप प्रत्यारोप करत राहते। मतदानावेळी मुलाच्या बोटाला शाई लावणं भोवलेलं आहे। भुमरेंनी मुलासोबत येऊन बटण दाबलेलं होतं आणि या संदर्भात जिल्हाधिकाऱ्यांनी निवडणूक आयोगाला माहिती दिलेली आहे। फुलंब्री तालुक्यामध्ये मतदान केंद्रांना भेटी देत होतो। त्या संदर्भामध्ये मला काही पत्रकारांचे फोन आले, त्याबरोबर मी तातडीनं त्या पैठणचे जे निवडणूक निर्णय अधिकारी आहेत श्री प्रवीण फुलारी यांना मी सूचना दिलेल्या आहेत। झोनल ऑफिसरकडून पूर्ण सखोल चौकशी करून यामध्ये वस्तुस्थितीजन्य अहवाल सादर करा आणि तेथील जे कोणी कर्मचारी आहेत त्यांचा कोणाचा त्याच्यामध्ये दोष आहे, कोणी परवानगी दिली, या संदर्भातली डिटेल माहिती घेऊन मला सादर करण्याची सूचना दिलेल्या आहेत।